अध्यक्ष महोदय, जी लक्षवेधी मी मांडली आहे ती माझ्या संगमनेर मतदारसंघातील संगमनेर नगर परिषद हद्दीतील सर्वे नंबर 816, सिटी सर्वे नंबर 1649, नवीन 209, 1.26 हेक्टर क्षेत्र नगरपालिकेच्या मालकीचं आहे असं मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलंय। परंतु अध्यक्ष महोदय, उत्तर जरा गोल गोल फिरून देण्यात आलंय। ज्या पद्धतीने त्या जागेवरचं जे अतिक्रमण होतं, पुनर्वसनाचा पावसाळ्यात पाण्याच्या याच्यामुळं तिथं त्याच्या लगत नाले असल्यामुळं 1975च्या आसपास तिथं नाटकी नाला प्रवरा नदी जवळ असल्यामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळं त्या भागातील लोकांचं पुनर्वसन हे इतर ठिकाणी करण्यात आलं होतं। ज्यावेळेस त्या लोकांचं पुनर्वसन झालं तर ती जी जागा होती त्या जागेचं नगर परिषदेने ताबा घेणं गरजेचं होतं, त्या दृष्टीने पाऊल उचलणं गरजेचं होतं। परंतु दुर्दैवाने तसा प्रकार तिथं झालेला नाही आणि याच्यामध्ये उत्तरामध्येच मान्य केलंय का अतिक्रमण केलेली सदर जागा ही नगर परिषदेच्या मालकीची असल्याने तेथील मालमत्तांवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेली नाही। म्हणजे अतिक्रमण केलेली सदर जागा ही नगर परिषदेच्या मालकीची हे बी मान्य करायचं आणि मालमत्ता करावर मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली नाही। परंतु 2005 पासून तिथं त्या जे आहेत राहणारे त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल केली असं सांगितलं गेलंय। अध्यक्ष महोदय, सर्वे नंबर 816 इथं वाल्मिकी आंबेडकर आवास योजना 29 सप्टेंबर 2005 नुसार तिथं अधिसूचित झोपडपट्टी म्हणून घोषित बी करण्यात आली। परंतु अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस तिथं पुनर्वसन केलं गेलं होतं त्या लोकांचं, तर आत्ताची परिस्थिती हे सांगताय का तिथं आम्ही 103 नळ जोडण्या दिल्या। परंतु अध्यक्ष महोदय, तिथं आत्ता जर आपण जाऊन बघितलं तर तिथं सगळे अवैध धंदे त्या परिसरामध्ये सुरू आहेत। अध्यक्ष महोदय, तिथं गॅरेजेस आहेत, भंगारचे दुकानं आहेत। जर संगमनेरमध्ये कुठली गाडी चोरीला गेली तर ती गाडी तिथं 15 मिनिटांमध्ये जाऊन त्या गाडीचे पूर्ण स्पेअरपार्ट काढले जातात आणि अशा ठिकाणी या शासकीय जागेवरती जर अशा पद्धतीने होत असेल तर अध्यक्ष महोदय गंभीर बाब आहे। अध्यक्ष महोदय, समाज कल्याण विभागाने मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी पर्यायी जागा जर नगरपालिकेने उपलब्ध करून दिली तर एनओसी देऊ असं नगर परिषदेस कळवलं। परंतु माझी मागणी राहील का यामध्ये मंत्री महोदय, जर तिथं आपल्याला ती जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण आपण किती दिवसात काढणार आणि अतिक्रमण जर काढल्यानंतर त्यासाठी मागासवर्गीय मुलांचे जे वसतिगृहाची मागणी आमच्या संगमनेरमध्ये आहे तर त्यासाठी आपल्याकडून प्रयत्न होणार का? हे जे अतिक्रमण आहे हे हटवण्यासाठी माझा स्पेसिफिक काही प्रश्न आहे मंत्री महोदयांना। गेल्या कित्येक वर्षापासून हे जे अतिक्रमण आहे हे हटवण्यासाठी कोणती ठोस कारवाई आत्तापर्यंत आपल्याकडून करण्यात आली? 75-76 मध्ये पुनर्वसन करूनही नागरिकांना पुन्हा मूळ जागेवरती म्हणजे दोन्ही ठिकाणी त्या जागेचा लाभ घेणारे बरेचसे जण आहेत, तर त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? अध्यक्ष महोदय, सदर प्रकरणामध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती काही कारवाई करण्यात येणार का? कारण तिथं ज्या पद्धतीने यांनी सांगितलंय का तिथं लोक राहतात, परंतु तिथं राहणाऱ्यांची संख्या 5 ते 10%, बाकीचे तिथं समाजकंटकच मोठ्या स्वरूपात तिथं राहत आहे। बर्फाचे कारखाने आहेत, तिथं गॅरेजेस आहेत। त्यामुळं माझी विनंती राहील का ती जागा किती दिवसामध्ये तुम्ही अतिक्रमण मुक्त करून नगर परिषद ताब्यात घेऊन त्याचा विकास करणार? अध्यक्ष महोदय, ही जी जागा आहे तिथे 1860 सालीपासून काही स्लम आहे। आपण 1975ला जसं सदस्यांनी सांगितलं तसं आपण त्यांना दुसरीकडे स्थलांतर करण्यासाठीचा प्रयत्न केला। ती 2 किलोमीटर होती आणि 1975ला 2 किलोमीटर हे खूप जास्त असल्यामुळे अध्यक्ष महोदय तिथे बरेचसे स्थलांतर झाले नाहीत। ही स्लम तशीच राहिली। नोटिफाईड स्लम असल्यामुळे आपल्याला त्यांचा पुनर्विकास किंवा त्यांना कुठेतरी घर देणं क्रमप्राप्त आहे। अध्यक्ष महोदय, आपण 2004ला वाल्मिकी आवास योजनेमध्ये आपण त्यांना खरं तर योजना आखली, पण 2004ला पण अध्यक्ष महोदय आपण त्याच्यावर काहीच करू शकलो नाही। अध्यक्ष महोदय, ही झोपड्यांची संख्या साधारण 132
आहे आणि 70 दुकाने आहे अध्यक्ष महोदय. आता आपण अध्यक्ष महोदय PMY योजनेमध्ये हा जो एरिया आहे अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये PMY योजनेमध्ये आपण तिथेच त्या लोकांचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव आपण अध्यक्ष महोदय नगरपालिकेला करायला सांगू अध्यक्ष महोदय. आणि त्याचप्रमाणे तिथे समाज कल्याण केंद्राचं जे आरक्षण होतं अध्यक्ष महोदय, तर ते समाज कल्याण केंद्राच्या आरक्षणासाठीचा ना हरकत दाखला घेण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो पण आता आपण डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला अध्यक्ष महोदय देतोय. त्यामुळे त्यांची जी मूळ मागणी आहे अध्यक्ष महोदय की तिथल्या लोकांचं जे काही आहे तर अतिक्रमण म्हणता येणार नाही, कारण अध्यक्ष महोदय नोटिफाईड स्लम आहे ती, तर ती निश्चितपणे आपण जेवढे आता तिथे घरं आहेत तेवढी घरं देऊन आपण त्यांचं हे करू अध्यक्ष. ठीक आहे. 2 किलोमीटरवरती पुनर्वसन करण्यात आलं, परंतु मंत्री महोदय मी आपल्याला तेच सांगतोय, आपल्याला माहिती अधिकाऱ्यांनी चुकीची दिलेली आहे. जर त्यांचं तिथं बी ज्या ठिकाणी सर्वे नंबर 816 श्रमिक नगर तिथं सुद्धा आज वसाहत आहे, मग तिथं कोण लोक राहत आहे? जर इथलेच लोक तिथं त्यांना दिल्यानंतर त्यांनी तिथं जाणं अपेक्षित होतं, ते गेले नाही, मग इथं जर दुसऱ्या लोकांनी अतिक्रमण केलंय, मग अतिक्रमण नगर परिषदेने का काढलं नाही? तिथं आता व्यावसायिक दुकानं मोठ्या स्वरूपात चालू आहे. झोपडपट्टीसाठी मग आमची बी विनंती राहील का त्या जागेवरती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपणही घरं बांधायला आमची हरकत नाही, परंतु जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण का आपणही सांभाळून राहिलो? अतिक्रमण धारकांना सांभाळायचं कारण काय? अध्यक्ष महोदय, जे आपण स्थलांतरासाठीचा प्रस्ताव होता अध्यक्ष महोदय तो 1975ला दिला होता अध्यक्ष महोदय. आणि त्या काळामध्ये लोक स्थलांतर झालेत नाही झालेत त्याचा आत्ता काही आपल्याकडे अध्यक्ष महोदय सर्वे उपलब्ध नाही अध्यक्ष महोदय. ज्या वेळेस आपण ह्या लोकांना घरं देण्यासाठी 137 लोकांचा प्रस्ताव आपण जेव्हा तयार करू अध्यक्ष महोदय, त्यावेळेस आपण सर्वे करू की त्याच्यातले किती जणांनी ह्या डुएल योजनेचा लाभ घेतला आहे अध्यक्ष महोदय, आणि त्याप्रमाणे आपण त्यांचा पुढे लक्षवेधी 9 आलेले आहेत का? मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, तुम्ही झोपडपट्टी पुरतं म्हणताय बरोबर आहे, पण आता तिथं जे गॅरेजेस आहे तिथं अतिक्रमण आहे, त्या अतिक्रमणाबाबत आपण काही बोलत नाहीये. निश्चित कारवाई केली जाईल.